नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। बदलापूरमध्ये अत्याचार करणारा अक्षय शिंदे चकमकीत ठार। बदलापूरमध्ये फटाके वाजवून पेढे वाटत जल्लोष। बदलापूरमधील आरोपीचा पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न आणि पावसाळ्यात सर्पदंश झालेल्या 100 रुग्णांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। बदलापूरमधील अत्याचार करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर झाल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर महिलांनी फटाके वाजवून पेढे वाटून जल्लोष साजरा केला। सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य महिलांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला। हा जल्लोष बदलापूरमधील 2 चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर नंतर करण्यात आला। आम्ही अनेकदा अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। राजकारण कितीही झालं तरी आम्हाला आनंद आहे की आज नराधमाचा अंत झाला। आता भविष्यामध्ये अशा घटना कमी होतील अशी आशा असून महिलांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना या महिलांनी व्यक्त करत पोलिसांना धन्यवाद दिले। एकनाथ एक न्याय, बलात्काराला थारा नाही, नराधमाला शिक्षा मिळाली, तसंच शिंदे सरकारचं अभिनंदन अशा आशयाचे फलक हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाकडून स्टेशनवर आनंद व्यक्त करण्यात आला। बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला। 3 पोलीस त्यात जखमी झाले। पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यात आरोपीचा मृत्यू झाला। परंतु विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत। एन्काउंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणे हे दुर्दैव आहे। जखमी पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत विरोधकांना काही देणं घेणं नाही, पण अक्षय शिंदे मारला गेला याचं त्यांना दुःख होतंय। विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम राहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं, तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पोलिसांची भेट घेतली। परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून ठिकठिकाणी झाडं झुडपं वाढलेली आहेत। निसर्ग चांगलाच नटला असताना साप, विंचू सारख्या विषारी जीवांचा धोका ही तितकाच आहे। यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पांनी दंश केलेल्या तब्बल 100 व्यक्तींवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत। वरुण राजा यंदाच्या मोसमात चांगलाच बरसला आहे। मुंबई ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात समाधानकारक पाऊस पडला आहे। बळीराजा देखील खुश असला तरी या काळात सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार वाढलेला दिसून येतो। झाडाझुडपात चालताना साप, विंचू सारखे जीव चावण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे चालताना खूप सावध आणि सुरक्षित चालणं गरजेचं आहे। रानवाटा, गवत, अडगळीच्या जागेत दडून बसलेला साप दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही। सिव्हिल रुग्णालयात गेल्या 3.5 महिन्यात 100 सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी आले होते। जिल्ह्यात मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे 4 प्रामुख्याने विषारी साप आढळतात। यामध्ये मण्यार साप सर्वाधिक विषारी असून हा साप चावल्यानंतर वेळेत उपचार मिळणं गरजेचं आहे, अन्यथा रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो। रात्रीच्या वेळेत या सापाचा संचार जास्त असून झोपलेले असताना अथवा झाडी झुडपं गवतातून चालताना हा साप दंश करतो। हा साप चावला तरी पटकन समजून येत नाही, मात्र या सापाचे विष अधिकच धोकादायक आहे। गेल्या काही दिवसात मण्यार आणि घोणस साप चावल्याचे रुग्ण उपचारासाठी आले होते।
भिवंडी रेल्वे स्थानकातून रात्रीच्या वेळी घरी जात असताना सागर म्हस्के यांना अचानक अनोळखी साप पायाला चावला। घरी जाईपर्यंत त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली। कुटुंबियांनी तात्काळ धावाधाव करत ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं। वेळेत उपचार मिळाल्याने म्हस्के आता बरे झाले आहेत। एखाद्या व्यक्तीस साप चावला आहे असं समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी न्यावं। काही वेळा मांत्रिक, भगत अथवा भक्ता सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। सापाचे विष उतरवण्यासाठी नेलं जातं, मात्र वेळेत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचार मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते। आपल्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्पदंशांवर औषध उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं। ठाणेकरांना ध्यानधारणा आणि योग करण्यासाठी रहेजा संकुलासमोरच्या सुविधा भूखंडावर ध्यान मंदिर, कशिश पार्क इथे अद्ययावत ग्रंथालय आणि हजुरी इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बहुउद्देशीय अद्ययावत वास्तू अशा 3 सुविधांच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कामांची पाहणी सोमवारी खासदार नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली। हिरानंदानी इस्टेट क्लब हाऊस मध्ये रविवारी संध्याकाळी 8च्या सुमारास पत्रकार राजेश शेटकर यांनी एका 3 वर्षीय लहान मुलाचे प्राण पाण्यात बुडताना वाचवले। क्लब हाऊस मधील तरण तलावात नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7च्या बॅचला सभासदांची गर्दी झाली। या गर्दीमध्ये पत्रकार राजेश शेटकर हेही होते। तरण तलावात मुक्त विहार करताना सुमारे 8च्या सुमारास एक लहान मुलगा पाण्यात पडल्याचं शेटकर यांच्या लक्षात आलं। त्या मुलाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं असं दिसून आलं। पाण्यात हा मुलगा खाली तळाला जात आहे हे लक्षात येताच शेटकर यांनी लगबगीने या मुलाच्या दिशेने जाऊन त्याला पाण्यातून वर काढले। ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे। क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत। मात्र काही विघ्नसंतोषी सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे। या अपप्रचाराला उर्वरित 200 सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाहीत असं स्पष्टीकरण एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळानं दिलं। दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सुमारे 60 वर्ष जुनी आहे। सोसायटीला 2002 पासून C1 अति धोकादायक इमारत म्हणून
अनेक नोटिसा मिळाल्या आहेत. सध्या रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांना त्याचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत. तसंच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे. यश अशोका डेव्हलपरची नियुक्ती बहुमताने करण्यात आली आहे. त्यानंतर आम्ही एकमताने क्लस्टर योजनेला मान्यता दिली आहे. क्लस्टरला एकमताने मान्यता दिली म्हणून यश अशोका कायदेशीर बाबी पूर्ण करून काम करत आहेत. कमिटी आणि सभासदांचा यश अशोका डेव्हलपरला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे असं सोसायटीचे अध्यक्ष गुलाटी यांनी सांगितलं. शासनाच्या अटी शर्तींप्रमाणे आम्ही दौलतनगर कमिटी मेंबर आणि सभासदांनी शासनाने जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिली आहे त्याचे पालन करून कायदेशीर बाबी पूर्ण करून काम करत आहोत. आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घर, रस्ते तसंच स्विमिंग पूल, उद्यानं आणि इतर अनेक सुविधा मिळून संपूर्ण दौलतनगर रहिवाशांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. यासाठी आम्ही यश अशोकाचे आभारी आहोत असं सचिव महेश कर्णा यांनी सांगितलं. माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटण्याऐवजी वाढवली असल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. 9 ऑगस्टच्या बैठकीत 1,66,910 दुबार नावांची यादी देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावं तातडीनं पडताळणी करून वगळून टाकावी असे आदेश दिले असतानाही ही नावं वगळली नाहीत तर वाढवली आहेत. नुकत्याच केलेल्या अंतिम मतदार यादीतील सर्व्हेनुसार 1,93,302 दुबार नावं आढळून आली आहेत. म्हणजे एकूण 26,392 नावं वाढली आहेत. यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. ही नावं वगळली नाहीत तर कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागावी लागेल असा थेट इशारा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. बदलापूरमध्ये अत्याचार करणारा अक्षय शिंदे चकमकीत ठार. बदलापूरमध्ये फटाके वाजवून पेढे वाटत जल्लोष. बदलापूरमधील आरोपीचा पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न आणि पावसाळ्यात सर्पदंश झालेल्या 100 रुग्णांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच युट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.